आपण कुठल्या आजारांसाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरी वापरू शकतो? आम्ही बऱ्याच आजारांसाठी लॅप्रोस्कोपीचा वापर करतो. उदाहरणार्थ गर्भाशयावर असणाऱ्या गाठी, ज्याला आपण फायब्रॉइड म्हणतो. याचबरोबर गर्भाशयाच्या आजूबाजूला अत्यंत जटिल आजार असतो, ज्याला आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो. त्याच्यावरचे उपचार करण्यासाठी आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा वापर करू. किंवा गर्भाशयाचा आजार जो औषधाला दाद देत नाही व गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन आपल्याला करावे लागते, ज्याला आपण हिस्टेरेक्टॉमी म्हणतो, ते आपण लॅप्रोस्कोपी मार्फत करू शकतो. याबरोबरच अत्यंत कॉमन ऑपरेशन, ज्याला आपण मुले बंद होण्याचे ऑपरेशन म्हणतो किंवा फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन म्हणतो, ज्याला ट्यूबल लायगेशन म्हणतो, हे सुद्धा आपण लॅप्रोस्कोपीने करू शकतो. त्याचबरोबर स्त्रीरोग विषयात असणारी इमर्जन्सी, ज्याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सीचे ऑपरेशन म्हणतो, ते सुद्धा लॅप्रोस्कोपीने आपण करू शकतो. याबरोबरच ओव्हरीचे सिस्ट जे नॉन कॅन्सरस असतात, ते सुद्धा आपण लॅप्रोस्कोपीने काढू शकतो. याखेरीज फर्टिलिटी उपचार, ज्यामध्ये फर्टिलिटी पूरक ऑपरेशन जे दुर्बीण शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपी व हिस्ट्रोस्कोपीद्वारे करून फर्टिलिटी उपचारामध्ये यश आपण आणू शकतो. व ह्याखेरीज बरेच ऑपरेशन, महिलांचे ऑपरेशन आपण लॅप्रोस्कोपीने करू शकतो. जर वरील आजार आपण जे आत्ता तुम्हाला सांगितले, ह्या आजारांना किंवा ह्या शस्त्रक्रियांना आपण जर सामोरे जाणार असेल किंवा आपल्याला सामना करायची वेळ आली, तर आपण निश्चितच आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञाशी सल्लामसलत करून लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बीण शस्त्रक्रियेचे उपचार आपणासाठी योग्य आहे का, याबद्दल माहिती जाणून घ्या. माझ्या मते लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे रुग्णांसाठी वरदान आहे, कारण यात रुग्ण लवकर बरा होतो व पूर्ववत त्याच्या कामाला जाऊ शकतो. तर आपणास ह्या विषयावर कुठल्याही शंका किंवा समस्या असल्यास किंवा आपणास आमच्याशी सल्लामसलत करायची इच्छा असल्यास आम्ही आमचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तसेच आपणास सर्व माहितीपर व्हिडिओसाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता किंवा आमच्या फेसबुक पेजला भेट देऊ शकतात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.